इतिहासाच्या प्रत्येक वळणावर एखादा असा क्षण येतो जो काळाचा गणित बदलतो, जो केवळ घटना घडवत नाही तर पिढ्यांची दिशा ठरवतो। आज असा क्षण आहे। आज तारीख आहे 23 जानेवारी 2026। बरोबर 100 वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या मातीने एक असा वाघ जन्माला घातला ज्याच्या डरकाळीने अन्याय हादरला, ज्यांच्या शब्दांनी स्वाभिमान पेटला आणि ज्याच्या विचारांनी महाराष्ट्र उभा राहिला। कुचल्याचे व्यंग काढणारा कलाकार आणि विचारांनी क्रांती घडवणारा नेता, ते नाव म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब केशव ठाकरे। चला यांच्याबद्दल संपूर्ण जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल एमएच। इतिहास जेव्हा कूच बदलतो तेव्हा एखादं वादळ जन्माला येतं, पण महाराष्ट्राच्या मातीत एक असं वादळ जन्माला आलं ज्याने केवळ इतिहासच नाही तर महाराष्ट्राचं वर्तमान आणि भविष्यही बदलून टाकलं। आज दिनांक 23 जानेवारी 2026, बरोबर 100 वर्षांपूर्वी एका कुंचल्याच्या रेषेने अन्यायावर आसूड ओढणारा आणि शब्दांच्या आगीने स्वाभिमान पेटवणारा वाघ जन्माला आला। ते नाव म्हणजे बाळासाहेब केशव ठाकरे। 1960चा काळ मुंबई महाराष्ट्राला मिळाली होती, पण मुंबईत मराठी माणूस मात्र उपरा झाला होता। नोकऱ्यांमध्ये दुजाभाव, व्यवसायात पिछाडी आणि स्वतःच्याच घरात मान खाली घालून चालणारा मराठी तरुण, हे चित्र एका व्यंग चित्रकाराला सहन झालं नाही। त्याने हातातला कुंचला बाजूला ठेवला आणि अन्याय विरुद्ध मूठ आवळली। उठा मराठी माणसा, जागा हो, ही एक हाक दिली आणि पाहता पाहता त्या हाकेचं रूपांतर एका महाकाय संघटनेत झालं, ती म्हणजे शिवसेना। त्याने मराठी माणसाला केवळ रागवायला शिकवलं नाही तर अन्याय विरुद्ध लढायला शिकवलं। हक्क मागून मिळत नसतील तर ते हिसकावून घ्यावे लागतात, हा मंत्र त्यांनी दिला। बाळासाहेबांनी नेमकं काय केलं? जेव्हा मुंबईत मराठी पाट्या दिसेनाशा झाल्या होत्या तेव्हा त्यांनी भाषेचा आग्रह धरला। जेव्हा भूमिपुत्रांना नोकऱ्या नकारल्या जात होत्या तेव्हा त्यांनी 80% नोकऱ्यांचा हक्क मिळवून दिला। केवळ राजकारण नाही तर समाजकारण केलं। रक्ताची नाती नसतानाही लाखो शिवसैनिकांना एका भगव्या धाग्यात बांधलं। आज आपण ज्याला मुंबई म्हणतो तिला बॉम्बेच्या विळख्यातून मुक्त करून तिचं अस्सल नाव परत मिळवून देणारा मसिहा म्हणजे बाळासाहेब। मुंबई पुणे एक्सप्रेसवे असो किंवा मुंबईतले 55 उड्डाणपूल, त्यांच्या दूरदृष्टीमुळेच महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळाली। पण बाळासाहेब केवळ एका प्रांतापुरते मर्यादित होते का? नाही। जेव्हा जेव्हा या देशावर आणि हिंदुत्वावर संकट आलं तेव्हा तेव्हा हा वाघ डरकाळी फोडून उभा राहिला। 1992 ते 93च्या कठीण काळात जेव्हा मुंबई जळत होती तेव्हा हिंदूंच्या रक्षणासाठी ढाल बनून उभा राहणारा एकच नेता होता। त्यांनी कधीही सत्तेची खुर्ची स्वीकारली नाही। मुख्यमंत्री पद असो वा मंत्रीपद या मोहापासून कोसो दूर राहिले, पण तरीही राज्याचा रिमोट कंट्रोल मात्र त्यांच्याच हातात होता। किंग होण्यापेक्षा किंग मेकर होण्यात जी ताकद असते ती त्यांनी जगाला दाखवून दिली। आज त्यांच्या जन्मशताब्दीला 100 वर्षे पूर्ण होत आहेत। साहेब आज देहाने आपल्या सोबत नसतील, पण त्यांचे विचार, त्यांचा तो करारी बाणा आणि ती अमोघ वाणी आजही प्रत्येक मराठी माणसाच्या मनात जिवंत आहे। बाळासाहेबांना खरी श्रद्धांजली ही केवळ फुलांच्या माळा घालून नाही तर त्यांनी पेटवलेली स्वाभिमानाची मशाल अखंड तेवत ठेवूनच देता येईल। जोवर चंद्र सूर्य राहतील तोवर महाराष्ट्राच्या कपाळावरचा भगवा टिळा आणि मनात बाळासाहेबांचं स्थान अडळ राहील। तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, हा आवाज पुन्हा कानी घुमो। जय हिंद, जय महाराष्ट्र।